कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेनं आज यंदाच्या फुटबॉल हंगामाची सुरुवात झाली। छत्रपती शाहू स्टेडियमवर वेस्टर्न इंडिया असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया असोसिएशन महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती, माई हुंदाईचे तेज घाटगे, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, अभिजित तायशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेत फुगे सोडून या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यंदाचा फुटबॉल हंगाम खिलाडू वृत्तीनं पार पाडावा असं आवाहन केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी केलं। आपण 2 वर्षापूर्वी नियम केला की फॉरेन खेळाडू यामध्ये आपण परवानगी देत नाही आहे। त्याचं कारण एकच आहे की यामध्ये स्थानिक खेळाडूंना आणि आपल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना जास्त संधी मिळावी यामध्ये खेळायला, यासाठी आपण फॉरेनच्या खेळाडूंना आपण 2 वर्षापासून त्यांना खेळू देत नाही आहे। आणि म्हणून आपल्याला आजही बघतोय कोल्हापूरसारख्या ठिकाणी देखील 44 मुलं ही बाहेरच्या जिल्ह्यातली आणि परराज्यातली देखील यामध्ये खेळत आहेत आणि आपण चांगल्या पद्धतीनं नियमावली केलेली आहे। मला विश्वास आहे की यावेळेला क्रीडा रसिक याला चांगली उत्तम दाद देतील आणि कोल्हापूरचा हा फुटबॉल हंगाम आज सुरू होतोय। लीगनी सुरुवात होते। लीगमध्ये जवळजवळ 56 सामने खेळवले जाणार आहेत आणि त्यावर मग लीगचा विजेता आणि उपविजेता ठरेल। त्यानंतर नॉकआउटच्या टुर्नामेंट सुरू होतील आणि जवळजवळ हा 8 महिने आता हा जवळजवळ हे सगळे फुटबॉलचे सामने चालू राहतील। आणि मला वाटतं की कोल्हापूर एक फुटबॉल वेडं शहर आहे आणि या शहरांमध्ये फुटबॉलला एक आगळा आणि वेगळा क्रीडा वारसा आहे, क्रीडा परंपरा आहे। यामध्ये माझी विनंती आणि आव्हान आहे की यामध्ये सगळ्याच लोकांनी आपापल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि हा हंगाम हा अतिशय चांगल्या पद्धतीनं खिलाडूमय वृत्तीनं साजरा झाला पाहिजे, शांततेत झाला पाहिजे। ईर्ष्या जरूर असावी पण खुन्नस नसावी। जरूर प्रत्येकाने आपण जिंकलं पाहिजे ह्या उद्देशानंच खेळलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत कुठंतरी कटुता येईल असं कोणी कुठलंही कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे। उद्घाटन प्रसंगी केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, संभाजीराव मांगोरे पाटील, विश्वंभर मालेकर यांच्यासह 16 संघाचे अध्यक्ष उपस्थित होते। उद्घाटनाचा पहिला सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला। सामन्याच्या पूर्वार्धात शिवाजी संघाचा खेळाडू दर्शन पाटील यानं 6व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। देवराज मंडलिकनं 29व्या मिनिटाला गोल केल्यानं शिवाजीच्या संघाची आघाडी 2-0 अशी झाली। त्यापाठोपाठ संकेत साळुखेनं 31व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला। मध्यंतरापर्यंत हा सामना 3-0 असा राहिला। उत्तरार्धात शिवाजी संघाकडून चढाया सुरूच राहिल्या। शिवाजीच्या इंद्रजित चौगुलेच्या फ्री किकवर विशाल पाटील यानं 64व्या मिनिटाला हेडद्वारे चौथा गोल नोंदवला। इंद्रजित चौगुलेच्या पासवर सिद्धेश साळुखेनं 73व्या मिनिटाला 5वा गोल नोंदवल्यानं शिवाजी संघाची 5-0 अशी भक्कम आघाडी झाली। संध्यामठच्या एलियन्स शर्मा यानं 78व्या मिनिटाला गोल करून संघाचं खातं उघडलं। संध्यामठच्या आशिष पाटील यानं मैदानात अखिलाडू वृत्ती दाखवल्यानं पंचांनी रेड कार्ड दाखवल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं। सामना संपण्यास 1 मिनिट बाकी असताना शिवाजीच्या सिद्धेश साळुखे यानं 79व्या मिनिटाला मैदानी गोल करून शिवाजी संघाला 6-1 असा विजय मिळवून दिला। संध्यामठच्या ओंकार किर्लेकर, श्रीधर परब, प्रदीप पाटील, कपिल शिंदे यांनी चांगला खेळ केला। दुसरा सामना वर्षा विश्वास फुटबॉल क्लब आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला। वर्षा विश्वास संघानं हा सामना 1-0 अशा गोल फरकानं जिंकला। शिवम लोकरे यानं पूर्वार्धात 38व्या मिनिटाला विजयी गोल नोंदवला। सामन्यात निवेदक म्हणून विजय साळुखे यांनी काम पाहिलं। उद्या शुक्रवारी दुपारच्या सत्रातील पहिला सामना दुपारी 1:30 वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्यात, तर सायंकाळी 4 वाजता पीटीएम अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे।